तर हे बघा मी खात आहे आता कपकेक. जेवण झालेलं आहे. हे माझ्या भावाने आणले होते ते दिवशी पॅकेट कपकेक. लाल कलरचा आहे, कुठलं फ्लेवर आहे काय माहिती बाबा. खोकला येतोय, घसा पॅक झालाय. गोड खायचं काय कमी करायचं नाही. गोड लय आवडतं मला, मग तब्येत झाली बघा. खरं जास्त गोड शरीराला हानिकारक आहे बरं का. काय करणार मला ना, जेवण केलं की असं वाटतं काहीतरी गोड खावं. गुरु झोपलेला आहे आता, म्हणजे जेवायच्या आधी गोड खावं म्हणजे मस्तपैकी झोप लागते. गोड खाल्ल्यावर झोपले लागते म्हणतात. तर या कपकेक खायला 2च घासाचा असतो, आणि मोठं तोंड असणाऱ्यांना तर एकाच घासाचा. टेस्ट पण त्याची वेगळी लागते. त्या दिवशी भाऊ आला होता ना, व्हिडिओ घ्यायचाच राहिला खरं बरं का, कारण तो खूप घाईत आलता. आणि त्याने हे कपकेक 2 कॅडबरी 100-100 रुपयाच्या दोघांना आणि ढोकळा घेऊन आला होता. विमान आले, विमान एकसारखे चालू असतात. विमान आलं ना, काही बोलता पण येत नाही. विमान आलं की मला तर फोनवरचं पण ऐकू येत नाही. कानठाळ्या बसल्यागत होत्या. आंब्याचं झाड किती छान दिसते. लय भारी आंबे आले ते. लोणचं करायला आंबे भारी येते. नारळ पण मस्त आले, कारण सोपाला नारळ आलेले आहे ते. वरच्या शेंड्यापर्यंत नारळ ही आहे ते आंबे बघा. कसं करावं, कॅमेरा काही होत नाही. तर चला, झालेला आता केक खाऊ. आता पाणी पितो आणि फोनाचा चार्जिंगला लावते. एक तर चार्जिंग पण फोनला होत नाही आहे. फोन 2 वर्ष झाले की फोन मला दगाच देते ते. चार्जिंगचाच प्रॉब्लेम येतो. त्यामुळे आता 5 वाजेपर्यंत जेवढी होईल तेवढी चार्जिंग करून घ्यायची. मस्तपैकी आता ऊन पडायला लागले, उन्हाळा जाणवायला लागलाय. आता सकाळी ऊन पडतं आणि संध्याकाळी गरम होतंय. असं झाले वातावरण. आमच्या इथं सगळीकडे नारळच आहे ते बघा. हे पण नारळाचं झाड आहे, तिथं पण आंब्याचं झाड आहे बघा, त्याला पण आंबे आलेले आहे. प्रत्येक त्याच ठिकाणी पण नारळाचे झाड आहे ते. इकडं पण बघा, ह्या साईडला पण नारळाचे झाड आहेत. परत ह्या साईडला पण नाही ते ना, जिकडं बघावं तिकडं नारळाचे झाड. बघा त्या साईडला पण नारळाचे झाड आहे ते, तिकडं पण आहे तेव्हा. त्या साईडला पण नारळाचं झाड, आंब्याचे झाड. आणि ह्या साईडला पण आहे बरं का. ह्या साईडला पण आता हे बंगला आहे ना मोठा, त्यामुळे दिसत नाही. तरी दिसते का नारळाचं. चारही बाजूने असं गोल फिरलं ना, सगळीकडे चारही बाजूने नारळाची झाडं आणि आंब्याची झाडं. काही लोक पहिली जागा रिकामी होती त्यामुळं लावलेली आहे ते. आता विमान येईना ना, तुम्हाला विमान दाखवलं असतं आमच्या इथलं म्हणजे विमानं सगळीच बघतात बरं का. पण आमच्या इथनं कशा असे खाली न जातात ना, त्यामुळे. तर चला, तिथं गुलाबाला किती छान झाड आहे, फुलं आले बघा. दिसते की नाही काय माहिती.
मस्तपैकी जास्वंदीला गुलाबाला छोटी छोटी. तर चला झोपते आता. झोप लागलेली आहे. झोप लई प्रिय आहे मला. एक वेळ जेवण नाही दिलं तरी चालेल पण झोपायला पाहिजे मला. झोपल्याशिवाय मला जमतच नाही. सकाळी लवकर उठायला लागतं ना. मुलींची शाळा ही असते. तर चला बाय बाय. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. मधीच बहिणीचा फोन आला आणि व्हिडिओ कट झाला. तर हेच बोलायचं होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.